दुपारचं गाड जो पण चहा करायला घेतलो त्यानंतर एक फॉलोअर भेटला आणि सुप्याचं कराक्रम बघितलं. तर नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा चहावाला जो घरी चहा करतो आणि जत शहरात फिरून येतो. सकाळपासून चहा विकून दमलेलो, त्यामुळे दुपारची जर झोप घेऊन टाकलो. झोप झाल्यानंतर ना फ्रीज मध्ये एक दुधाची पिशवी काढलो, पट्ट दिवशी चहा करून घेतलो आणि चहाची चव घ्यायला पण सुरू केलं. आणि भावना दर टाइम प्रमाणे ह्यावेळी पण चहाची चव एक नंबर झाली. चहाची चव बघून झाल्यानंतर चहा किटलीत बाहेर घ्यायला सुरू केलं. या किटलीत चहा 8 ते 9 तास गरम राहते, त्यामुळे काय अडचण येत नाही आपल्याला. त्यानंतर मग आम्हाला खाली चहा देऊन घेतलो आणि बागेच्या ठिकाणी चहा द्यायला चाललेलो. झालंय आईचे कोणाचा तिथे खाली चहा देऊन आलतो पण आता पुन्हा एक कस्टमर आल्यामुळे आता जायला लागते खाली. माझ्या कस्टमरला चहा दिल्यानंतर ना बाकी ठिकाणी चहा द्यायला चाललेलो. तेवढं आपल्याला एक फॉलोअर पण भेटला. इथं फॉलोअरला भेटून झाल्यानंतर आपण बाकी ठिकाणी चहा द्यायला सुरू केलो पटापटा. आणि तसंच इथं आपण सुप्यापाशी पोहोचलो. सुप्या इथं आकाश कंदील लावणार होता, पण मला वाटत होतं सुप्या काय ना काय कांड करली इथं. पण दुर्दैवानं काय सुप्या इथं कांड केला ना, त्यामुळे मला काही कॉन्टॅक्ट भेटलं नाही. मला वाटलं सुप्या काय इथं कांड करून टाकेल. मी असलं कांड कधी करायचं तेव्हाच करतो. हा मागच्या वेळी बॅग 2 किलोची होती त्यामुळे कांड झाला. ते आम्हाला काय माहित नाही, आम्हाला तर कंटेंट पाहिलं होतं, ते भेटलं नाही. सुप्या तर काय कांड केला नाही. पण तुम्ही करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.